जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आणि आपला जो टॉपिक रेग्युलरचा असतो तो थोडासा वेगळा आहे। म्हणजे आजचा तुम्हाला टॉपिक थंबनेलवर तर समज असेल। बरेचसे जण क्रिएटर्स मला एका व्हिडिओ खाली बरेचसे जण कमेंट्स करतात की तुझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स कसे वाढलेस, त्याने ती युट्यूबवरचे सबस्क्राइब कसे वाढवलेस, हे बरेचसे जण मला कमेंट्स करतात। तर आजच्या व्हिडिओ मी सांगणार युट्यूबवरचे सबस्क्राइब कसे वाढतात, कसे वाढवू शकतात, सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आणि फेसबुकचे फॉलोअर्स कसे वाढवायचे या टॉपिकवर मी दुसरा नेक्स्ट पार्ट करा। त्यासाठी सबस्क्राइब करून घ्या सगळ्यात पहिले, तर शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी तुमचे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ तो लास्ट पर्यंत जर पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमची जी की सबस्क्राइब जर वाढत नसेल तर ती 100% वाढू शकता। अशा मी काही तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ही खरंच ट्रिक वर्क होतात का, मी कोणत्या ट्रिक अप्लाय केल्या सगळं काय तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जी की आपला मेन चॅनल असेल तुम्ही इथून ओपन करून घेतो। ओके, बघू शकता इथे जी की वॉइस करण्यात 1000 आपले सबस्क्राइब तर इथे कंप्लीट होतील 1-2 महिन्यात। आता झालेच आहे वॉइस राहिलेत। ओके, ते तुम्ही करून टाकशील। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो बघू शकता इथे मी गेलो व्हिडिओज मध्ये, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो जी की व्हिडिओज मी किती टाकले आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत। बघू शकता 300 ते 400 व्हिडिओज मी टाकलेले आहेत आणि आपले सबस्क्राइब 1000 झाले आहेत। ओके, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की 1000 मी केलेत कसे। बरेचशा जणांना कसं होतं की फेस व्हॅल्यू मधले व्हिडिओज जे की असतात ते व्हायरल करता येत नाही। त्याचं मेनच रिझन असतं तुम्ही काय करता 1-2 महिने व्हिडिओ टाकता, त्यानंतर जी की तुम्ही एखाद्या वेळी गॅप घेतल्यानंतर तुमचे जे की सबस्क्राइब असतात ते कमी होतात। म्हणजे की तिथूनमुळे जी की यूट्यूबला सुद्धा वाटतं की हे यूट्यूबवर हे रेग्युलर नाहीत, यांची व्हिडिओ यूट्यूब बूस्ट करत नाही। असंच इंस्टाग्रामचं सुद्धा असतं। इंस्टाग्रामचा जी की पार्ट आहे तो मी दुसरा करणार, त्यात तुम्हाला सांगतो इंस्टाग्राममध्ये एकदम सोपा आहे ग्रोथ करणे आणि जे की यूट्यूबवर आहे थोडंसं हर्ड आहे। बरेचसे जण वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतात ज्याला वाटतं की इंस्टाग्राम अवघड आहे, यूट्यूब सोपा, अशा गोष्टी असतात। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते मी काय ट्रिक अप्लाय केली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच मी ट्रिक अप्लाय केली ती म्हणजे कन्सिस्टंट, म्हणजे जी की रेग्युलर रील्स आहेत ते मी अपलोड करतो ते इंस्टाग्रामला। तर तशाच पद्धती यूट्यूबला सुद्धा मी केलं, रेग्युलर एक व्हिडिओ मी अपलोड करतो, टॉपिक करतो व्हायरल हो नाही तर न हो, पण मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करतो। त्यानंतर बघू शकता एक व्हिडिओ आहे तो माझा व्हायरल झाला जो की ग्रीन डॉटचा होता। बरेचशा जण माहीत असेल 33,000 मला त्यात जी की आहेत व्ह्यूज आलते। त्यानंतर जी की माझी व्हिडिओज आहेत ते हळूहळू व्हायरल व्हायला लागले, जी की 3000 4000 अशा पद्धतीने व्हायरल व्हायला। ह्यात मी काही गोष्टी एक ट्रिक लावली, म्हणजे काय ट्रिक लावली ते एक गोष्ट सांगतो, म्हणजे की मी रेग्युलर एक जी की एक व्हिडिओ अपलोड करायचा, पण फिक्स टाईमला अपलोड करायचा। त्याचं प्रॉपर SEO कसा करायचा त्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर पाहून भेटतील। म्हणजे की जी की कीवर्ड म्हणा, टॅग म्हणा, ह्या गोष्टी मी टाकून जी की आहे रेग्युलर एक रील्स अपलोड करतो। अशाच पद्धतीतून तुम्हाला काय करायचं आहे, रेग्युलर एक व्हिडिओ अपलोड करायचा। अपलोड म्हणजे कसा करायचा ही पण गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक पकडायचं। जसं की आता ट्रेंडिंग टॉपिक बघायचं, मध्ये एक ट्रेंडिंग टॉपिक होता तो तुम्हाला ते जिबली स्टाईल फोटोचा, तो मी ट्रेंडिंग टॉपिक पकडला माझा बघू शकता 9000 व्ह्यूज भेटले। अशा पद्धतीत तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक पकडायचा आहे, म्हणजे ऑडियन्सला काय पाहिजे ते तुम्हाला सगळ्यात पहिले तर समजलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट काय करायचं, तुमच्यापर्यंत मोठा क्रिएटर असतो त्याला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचा आणि तो क्रिएटर कोणता व्हिडिओ अपलोड करतोय त्या कोणत्या व्हिडिओला, जसं की समजा तिने एका आठवड्यात 3 व्हिडिओ अपलोड केलेत, त्यातील समजा एखादा समजा तिने मोबाईल स्टोरेजचा व्हिडिओ टाकला एक्झाम्पलसाठी आणि तो समजा त्याला 70-80 हजार जर व्ह्यूज आले तर तो टॉपिक हाय असा तुमच्या ह्याच्यात तुम्ही बनवायचा, म्हणजे कॉपीच करायचा एक प्रकारचा, पण असा पण कॉपी करायचा नाही, तुमच्या स्टाईलमध्ये कॉपी करायचं। म्हणजे सगळं तुमची स्क्रिप्ट असणार आणि तशाच पद्धतीत तुम्हाला जे काही अपलोड करायचं तुम्हाला एक ना एक दिवस तर रिझल्ट भेटतो, म्हणजे लगेच रिझल्ट भेटणार तुम्हाला। कमान 7 महिने तर तुम्हाला व्हिडिओज आहेत ते अपलोड करावं लागणार, असं नाही की। आणि व्हिडिओज पण ते की जे काही असतील ते क्वालिटीमध्ये तुम्हाला अपलोड करायचं, म्हणजे डे बाय डे थोडंसं इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करायचा। जसं की आता बघू शकता इथून जर ओल्डच व्हिडिओज जर मी पाहिले, बरेचसे व्हिडिओज माझे आहेत ते डिलीट केले आहेत ते थोडंसं कारणामुळे। ओके, तर बघू शकता मला व्ह्यूज किती होते ना, आता व्ह्यूजमध्ये फरक बघू शकता। या दोन्हीमध्ये कसं असतं थोडासा डिफरन्स राहतो पहिले व्ह्यूज परत, कारण की कॉन्फिडन्स म्हणा ह्या गोष्टी असतात ते मॅटर करत असतात। सुरुवातीला जे की आपण ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस आपल्याला जे काही असतं नॉलेज नसतं बऱ्याचशाच गोष्टींचं, नंतर आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी समजतात, त्यामुळे आपण जे काही व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट सुद्धा करणे गरजेचं असतं। बरेचसे जण जे काही असतात कसे पण व्हिडिओ अपलोड करतात त्यामुळे सुद्धा त्यांनी सबस्क्राईब भेटत नाही। दुसरी गोष्ट काय करतात, ऑडियन्सला काय पाहिजे, म्हणजे जसं की तुमच्या टॉपिकमध्ये जे की व्हिडिओ मोठे क्रिएटर अपलोड करत असतील त्यांना कॉपी करून पाहायचं, की त्यांच्या कमेंट्समध्ये जायचं आणि पाहायचं की त्यांना कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, ते कशा पद्धतीने ते कमेंट्स करायचे, त्यांना कोणता टॉपिक आहे तो त्यांना जास्त आवडतो, हे तुम्हाला थोडंसं रिसर्च करायचं आहे। दुसरी गोष्ट आहे तुम्हाला ChatGPTचा उपयोग करायचा। ChatGPTवर जायचा, तुमचा टॉपिक आहे तो तिथे तुम्हाला सेंड करायचा आहे आणि तिथे म्हणायचं टायटल, डिस्क्रिप्शन ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याकडे लिहून घ्यायच्या आहेत, म्हणजे कॉपी पेस्टच करायचे आहेत। आणि 100% तुम्हाला ह्याच मी ट्रिक अप्लाय केली, तर याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची ट्रिक अप्लाय केली, म्हणजे की
कन्सिस्टंट रेग्युलर मी राहिलो, म्हणजे रेग्युलर व्हिडिओज आहेत ते मी अपलोड केलेत. तुम्हाला येथे दिसत असतील बघू शकता किती व्हिडिओज मी अपलोड केलेत आणि माझे सबस्क्राईब किती आहेत. मी व्ह्यूज बघितले नाहीत, काय भेटलं रेग्युलर फक्त एक जी की व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा, डे बाय डे एक व्हिडिओ अपलोड करायचा. तुम्ही फेस व्हॅल्यूजमध्ये जर बनवत असाल तर तुम्हाला रेग्युलर एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे. ह्याच गोष्टी माझ्या जी की आहेत ह्या एवढ्याच गोष्टी जी की मी रेग्युलर व्हिडिओजमध्ये अप्लाय केल्या आणि त्यानंतर माझी जी की सबस्क्राईबमध्ये ती ग्रोथ झाली आहे. एका दिवसात माझे सबस्क्राईब झाले आहे, मला 7-8 एक वर्षसुद्धा लागलेलं आहे. आणि इंस्टाग्रामवर जे की आहेत ते मी 5 ते 6 महिन्याचे फॉलोअर्स जे की वाढले ते कसे वाढले त्या ट्रिक मी त्याच्यावर व्हिडिओ आणणार आहे. त्यासाठी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायच्या आणि ज्या काही मी गोष्टी सांगितल्यात जसं की तुम्हाला सांगतो यात तुम्हाला सांगितलं ChatGPT म्हणा रेग्युलर राहणे, कन्सिस्टंट मेंटेन करायचे आहे. त्यानंतर डे बाय डे इम्प्रूव्हमेंट, त्यानंतर थंबनेल, ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बेसिक गोष्टी ह्या महत्त्वाच्या तुम्हाला शिकायच्या आहेत. ह्या कशा शिकू शकतात त्यासाठी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, इथे जायचं आणि तुम्हाला इथे फक्त अशा पद्धतीतून सर्च करायचं आहे. जी की मी तुम्हाला एक चॅनल दाखवतो, ह्यात तुम्हाला प्रॉपर सगळे डिटेल्स माहिती आहे ती मराठीमध्ये भेटून जाऊ शकते. हा जो की क्रिएटर आहे तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये माहिती ती मराठीत देऊ शकतो, जे की तुम्हाला सांगतो एडिटिंगपासून डिटेल्समध्ये सांगतो, थंबनेल कसं तुम्हाला लिहायचा, टायटल कशी लिहायचं, सगळ्या डिटेल्स आहेत या चॅनलवर भेटून जातील. त्यामुळे हे चॅनलला एकदा व्हिजिट नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.